नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या पद्धतीनं एल निनोची आणि सगळ्या पावसाच्या वातावरणाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये दोन पिकाचे बागायतदार खुशीत असतील. सगळ्यात पहिले म्हणजे आलेवाले आणि दुसरे हळदीवाले. कारण कमी पाऊस जेव्हा असेल तेव्हा ह्या पिकावरच्या ज्या समस्या असतात त्या बऱ्यापैकी कमी होऊन जातात आणि उत्पन्नाची गॅरंटी वाढते. आणि म्हणूनच जो आजचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण हळद आणि आले या दोन पिकाच्या अन्न नियोजनाबद्दल बोलणार आहोत. कशा पद्धतीने आता आपल्याला खताचं नियोजन करायला लागेल जेणेकरून आपलं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल. तर आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे तेजस. नमस्कार. तेजस, बाकीच्या पिकांसाठी एल निनोमुळं बऱ्यापैकी चॅलेंजेस येतात. बरोबर आहे. पण ह्या दोन पिकासाठी जर जर समजा पावसाचं प्रमाण कमी असेल तर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं फायदा मिळतो. मग अशा वेळी आपण कशा पद्धतीचं अन्न नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्पन्न वाढीसाठी मदत होईल? ऊस या पिकानंतर आलं म्हणजे अद्रक आणि हळद या पिकांचं अन्न नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन ला जोडूनच एक भाग आहे आंतरमशागत. बरोबर. ही योग्य पद्धतीने जर दोन्ही गोष्टी साधल्या तर मला असं वाटतं की त्यांना जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करतात त्याचा फायदा उत्पन्नामध्ये चांगला दिसतो. बरोबर. जी भर लावणं म्हणतो किंवा ज्याला बेड तयार करणं म्हणतो, तर ते व्यवस्थित जर झालं तर त्याचा दुहेरी फायदा आहे. एक तर जमिनीमध्ये अतिरिक्त पाऊस झाला तर पाणी तळाशी साठून राहील, बेड आपला संरक्षित राहील. दुसरा फायदा आहे की हवा खेळती राहिली की जसं पिकाला पाण्याची गरज आहे तशी हवेची किंवा ऑक्सिजनची गरज आहे, आणि तो मिळाला तर आपल्या पिकाचं जे कंद आहे किंवा मुळे तर ती चांगली विकसित होते. तर हे दोन फायदे आपल्याला या ठिकाणी जाणवतात. बरोबर. त्यासाठी आंतरमशागत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असं दोन्ही एकमेकाला गृहीत धरून आपण नियोजन केलं पाहिजे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की पाणी किंवा पाऊस कमी आहे, अल निनोचं संकट आहे, त्यामुळे फार मर्यादित पाऊस होईल. काही ठिकाणी पाऊस सततचा होईल, काही ठिकाणी फार काय म्हणतो ना त्याला स्प्रेड राहील किंवा जास्त कालावधीचा गॅप राहील. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे त्याचं पिकाचं संगोपन जर चांगलं करता आलं तर आपल्याला बाकी पिकांमध्ये आज उत्पन्नाची शाश्वती नाहीये. कारण का, तर सोयाबीन सारखं पीक आहे, कपाशी सारखं आहे की पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. पाऊस जर चांगला झाला तर ठीक, अन्यथा काही खरं नाही. मग तशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमी पाण्यामध्ये किंवा माफक अशा पाण्यामध्ये अद्रक आणि हळद याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. त्यामुळे या पिकाकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. बरोबर आहे. मला वाटतं जे आल्याच्या आणि हळदीचे शेतकरी आहेत ते बेसल डोस च्या बाबतीत एकदम पक्के आहेत. बरोबर. त्यांना माहिती आहे आपल्याला बेसल डोस काय टाकायचा आहे, खताचं नियोजन कसं करायचं आहे. पण ज्यावेळी अशा पद्धतीची परिस्थिती येते, बाबा पावसाचं इरेग्युलरिटी आहे किंवा वातावरणाचं टेम्परेचर दरवेळीपेक्षा जास्त वाढलेलं आहे, तर अशा वेळी कुठल्या पद्धतीच्या खताचा वापर केला पाहिजे ज्याने त्यांना ह्या परिस्थितीमध्ये फायदा होईल? आता मला असं वाटतं की बऱ्याच शेतकऱ्यांचा टॉप ड्रेसिंग म्हणजे ज्याला भर खताचा डोस आहे तर तो चालू होईल. त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही एकत्र घेणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी सुरुवातीला पोटॅश कमी वापरतात किंवा वापरत नाही. तर पोटॅशची जी पूर्तता आहे तर ती पिकाला आपण ज्यावेळेस पोटॅश टाकतो त्यानंतर 45 दिवसांनी साधारणपणे मिळतं. मग 45 दिवसांनी लागू होणारा जर घटक आहे तर त्याची गरज आज जर पूर्ण केली तर पुढच्या 45 दिवसांनी आपल्याला त्याचा फायदा असेल. म्हणून आजच तुम्ही 10-26-26 असेल, 12-32-16 असेल किंवा जे 20-20 सोबत पोटॅश असेल किंवा डीएपी सोबत पोटॅश असेल त्याचा वापर आजच करणं फार गरजेचं आहे. तर हा खतांचा डोस नत्र, स्फुरद, पालाशमध्ये दिला पाहिजे. आलं म्हणजे अद्रक आणि हळदीवर मॅग्नेशियमची कमतरता बऱ्याचपैकी जाणवते. त्यासाठी आपल्याला याच डोसमध्ये 15 किलोच्या आसपास मॅग्नेशियम सल्फेट हेही वापरलं पाहिजे. आणि निंबोळी पेंड ही कंपल्सरी आपल्याला वापरणं गरजेचं आहे. निंबोळी पेंडचे फायदे काय आहेत की जमिनीमधले जे काही दुश्मन आहेत म्हणजे जे बुरशी असतील किंवा कीड असेल तर यांना परावर्तित करण्याचं काम निंबोळी पेंड करत असते. त्यामुळे निंबोळी पेंड आपल्याला आवर्जून वापरायची. याच्या जोडीला जर सेंद्रिय खत मिळालं तर त्या खतांचाही वापर आपण केला पाहिजे. सेंद्रिय खत त्याच्यात मिसळल्यामुळे आपल्या जमिनीत दोन कानांमधलं अंतर चांगलं राहतं, हवा खेळती राहते. चुकून जर अल निनोचं संकट आहे, अतिरिक्त पाऊस झाला तर पाणी शोषून घेण्याची क्षमताही त्याची असते. पण जर पाणी कमी पडलं तर ते पिकांना फायदेशीर सेंद्रिय खत ठरतं. आणि यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थितीचा विचार करता जे युपीएलचं झेबा सारखा घटक आहे, स्टार्च बेस्ड प्रोडक्ट, तो जर आपण या डोसमध्ये मिसळला तर ते त्याच्या वजनाच्या 400 पट अन्न घटक पाणी खेचून घेऊ शकतं आणि त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन जमिनीमध्ये करून त्या बेडचं भरणी किंवा ज्याला माती लावणे हे काम करणं फार गरजेचं. पण तेजस, जर तू आता जर हळद किंवा आलं ह्या दोन्ही पिकाचा जर विचार केला, साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा पीक झालेला आहे.
फुटवायच्या स्थितीमध्ये आहे, पण कुठं कुठं आता पीक पिवळसर दिसते. हो. बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही शेतात जर फिरला शिवारात तर तिथे फेरसची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर दिसते. हो. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? फेरस असेल, मॅग्नेशियम असेल, ही फार सामान्य समस्या आपल्याला एकदल पिकांवर दिसते, जी की अद्रक आणि हळदीमध्ये आपल्याला जाणवू शकते. याच्या जोडीला जर तुम्ही सेंद्रिय खत चांगलं कुजलेलं नसेल वापरलं, तर त्या सेंद्रिय खताला कुजवण्यासाठी जमिनीतला नत्र सुद्धा पीक वापरतं बरोबर. आणि त्यामुळे नत्राची सुद्धा कमतरता असू शकते. तर तुम्ही आता जो डोस देणार आहे तर नत्र स्फुरत पालाचा एकत्रित देणार आहे, मॅग्नेशियम तुम्ही त्यात टाकणार आहे, बरोबर. परंतु फेरसची कमतरता कमी करण्यासाठी किंवा ती घालवण्यासाठी तुम्हाला EDHA फेरस जे येतं ते जमिनीतून 500 ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे सोडायचे. जर आपल्याकडे ठिबक नसेल, आपण फवारणीद्वारे देणार असेल, तर EDTA म्हणजे ज्याला चिलेटेड फेरस म्हणतो ते आपण फवारणीद्वारे द्यायचे, जे विद्राव्य खतांसोबत समुद्री शेवळे अर्क, कीटकनाशक, बुरशीनाशक यांच्या कोणाही सोबत तुम्ही मिक्स करून फवारणी करू शकता. आणि याचा जर तुम्ही फवारणी केली किंवा ठिबकनी जर दिलं तर आलं पिकातला पिवळेपणाच कमी नाही होत, तर तिथं क्लोरोफिल वाढतात. क्लोरोफिल वाढले की अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया वाढते. बरोबर. आणि अन्न निर्मितीची प्रक्रिया वाढल्यामुळे तुमच्या पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते वाढीसाठी तुम्हाला फायदा होतो. बरोबर. आणि ह्याच वेळेला ज्यावेळी फुटवे येत असतात, ज्यावेळी नवीन फूट चालते, त्यावेळी असं म्हणतात की कंद सुद्धा खाली त्या दिशेने चालत असतो. बरोबर. तर जर फुटव्याची संख्या आपल्याला अजून वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या डोसमध्ये काही फरक बदल करायचा आहे किंवा कुठलं एखादं संप्रेरकाचा वापर करायचा आहे? जे आपण विद्राव्य खत वापरणार आहे, आता बरेच हळद उत्पादक शेतकरी ठिबक न करता फ्लड पाण्यावर करतात, तर त्यांना माझं आव्हान राहील की तुम्ही ठिबकचं नियोजन यावर्षी अवश्य करा, कारण का पाणी मर्यादित आहे, पाऊस मर्यादित आहे आणि आपल्याला जर हे नियोजन जर केलं तर हमखास यातून उत्पादन आहे आणि आपल्या उत्पन्नाला भाव पण चांगला राहील. कारण का तर यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती, त्यामुळे ठिबकचं नियोजन तुम्ही करा. ठिबक जर असेल तर तुम्हाला वॉटर सोल्युबल जे विद्राव्य खत आहेत आपली, तर ते 13-40-13 सारखा घटक आपण जमिनीतून दिला पाहिजे. 13-40-13 मध्ये नत्र 13%, फॉस्फरस 40%, ज्यामध्ये फुटवे आणि कंद वाढण्यासाठी मदत होते, जी खोडे ते जाड होण्यासाठी मदत होते. आणि पोटॅश जे तर ते फक्त 13%, जिथं आपल्याला साल चांगली बनण्यासाठी, कंदाचा वजन मिळण्यासाठी आपल्याला भविष्यात त्याची मदत होऊ शकते. याच्या जोडीला कॅल्शियम सारखा घटक हा आपल्याला देणं गरजेचं आहे. कॅल्शियममुळे काय होतं, पेशीभित्तिका मजबूत राहतात, त्यामुळे जी सड किंवा लाग जो येतो तर तो येण्याची शक्यता आहे तर ती खूप कमी होते. कीड किंवा रोगापासून, खास करून रोगांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी कॅल्शियमची मदत आपल्याला होऊ शकते. बरोबर. पण आता ज्या पद्धतीचे जेवढे शेतकरी आहेत तेवढे विचार वेगवेगळे आहेत आणि आजच्या जमान्यामध्ये काही लोक जी संप्रेरक आहेत, जसं IA असेल, IB असेल, BB असेल, अशा वेगवेगळ्या संप्रेरकाचा वापर करतात जेणेकरून त्याची फुटव्याची संख्या वाढेल किंवा जी कंदाची जाडी आहे ती वाढवायला मदत होईल. तर आजच्या परिस्थितीमध्ये त्या संप्रेरकाचा वापर योग्य राहील की दुसरं काही त्यासाठी अल्टरनेटिव्ह वापर केला पाहिजे? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की यावर्षीची ही परिस्थिती पाहता संप्रेरकांचा धोका, संप्रेरक फायदेशीर ठरतात योग्य वेळेला, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने वापरले तर. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही अंशी त्याचा विघातक परिणाम सुद्धा होतो, जसं की संप्रेरकांच्या वापरामुळे फक्त पिकाची वाढ होणे, खाली कंद न बनणे, खोड जास्त पातळ होऊन पाला वाढणे, यासारख्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे संप्रेरकांचा वापर मर्यादित करा. त्यातल्या त्यात तुम्हाला अॅमिनो ऍसिड सारखा घटक आहे जो प्रोटीनची निर्मिती करतो, पिकाला बळकटी देतो. समुद्री शेवळे अर्क आहे जो ताण किंवा स्ट्रेस कमी करतो, पिकाला काळोखी देतो. ह्युमिक सारखे घटक आहेत जे जमिनीतलं अन्न घटक उचलण्यासाठी मुळीचा विकास करतात आणि ते मदत करतात. यांचा उपयोग तुम्ही करू शकता. पण इतर संप्रेरकांचा वापर करत असताना तुम्ही IB, IA सारखे घटक आहेत तर ते काळजीपूर्वक वापरा, किंवा GA सारखे घटक आहे तर ते गरज पाहून काळजीपूर्वक वापरा. आणि पिकाला संतुलित अन्न घटक, नत्र स्फुरत पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन आणि बाकी झिंक, फेरस सारखे घटक हे जर तुम्ही योग्य प्रमाणात देत असाल तर त्यानुसार संप्रेरकांचा निर्णय तुम्ही अवश्य घ्या. मित्रांनो, हळदीचं आणि आल्याचं एक शास्त्र आहे. तुम्ही जेवढा त्याच्यावरती बोजा टाकाल तेवढं त्याची जी खालची जी कंद आहेत ते वाढायसाठी मदत होते. आणि म्हणूनच आज ही योग्य वेळ आहे. जर आपण जास्तीत जास्त भर लावली, योग्य प्रमाणात भर लावली, चांगली भर लावली तर आपल्याला नक्कीच त्याच्या उत्पन्नामध्ये चांगला पॉझिटिव्ह फरक पडणार आहे. आणि म्हणून आमच्या वतीने तुम्हाला सांगणं हेच आहे, तुम्ही खताचा जेव्हा वापर करताय त्याच्याबरोबर तुम्ही जे भरीचं नियोजन आहे ते सुद्धा ते योग्य प्रमाणावर ठेवा. जेवढी तुम्हाला भर लावणं शक्य असेल तेवढे चांगल्या प्रमाणात भर लावा, जेणेकरून आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे त्याच्यामध्ये चांगली वाढ होऊ शकते. तर तेजस, भर लावताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून जी भर लावतोय त्याचा त्यांना जास्तीत जास्त परतावा मिळेल? आता भर लावण्यामध्ये जसं ऊसामध्ये आपण 2 किंवा 3 भर लावतो, तसंच जर शक्य असेल तर अद्रक किंवा हळदीमध्ये आपण 2 वेळा वेगवेगळी भर लावलं तर फायदेशीर ठरेल. पहिली कदाचित आपण बैलांकडून
जे भर लावतो तर ते बळीराम नांगर किंवा आता भर लावण्याच्या यंत्राने लावू शकतो. ती भर थोडीशी जास्त लागेल. जर बैलांच्या माध्यमातून नसेल तर कल्टिवेटरने आपण करू शकतो. परंतु ही झाल्यानंतर परत एक महिन्याभराने जी माती परत खाली पडते तर ती फावड्याच्या साह्याने म्हणजे खोऱ्याने आपण उचलून जर बेडवर टाकली तर ती फार चांगलं काम होईल. आणि हे होत असताना खत माती आड जाईल आणि हवा खेळती राहील आणि आपला बेड जर अशा पद्धतीने बनेल. अतिरिक्त एखादा पाऊस जरी झाला गेल्या मान्सूनच्या ज्या सुरुवातीला जो पाऊस जास्त झाला तशी जर परिस्थिती आली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा मिळू शकेल. बरोबर. मला वाटतंय आजची जी आपण माहिती डिस्कस केली आहे पर्टिक्युलरली आळ्या आणि हळदीच्या बाबतीत, ती माहिती जर तुम्ही आपल्या जे आपण हळद लावणारे जे शेतकरी त्यांना तुम्ही नक्की शेअर करा. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आम्ही तुम्हाला देत जाऊ आणि त्याचा आपल्या शेतीसाठी चांगला फायदा करता येईल. तर तेजस, आज आपण इथं थांबूया. नक्कीच. धन्यवाद.